हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे घरच्या घरी D10 साबण कसा बनवायचा. तर फर्स्ट यूजमध्येच तुम्हाला फरक जाणवेल. तर तुम्हाला हा जो साबण आहे तो फुल बॉडीवरती तुम्ही वापरू शकता. डेली यूज केल्यानंतर किंवा दिवसातून जरी तुम्ही 2 वेळा हा साबण यूज केला तर नक्की तुम्हाला फरक जाणवेल. तर हा साबण तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूया. तर या ठिकाणी मी आता सोप बेस घेतलेला आहे. तर हा जो सोप बेस आहे तो कोकोनट फ्लेवरचा आहे. तुम्हाला जर दुसरा पाहिजे असेल फ्लेवर तर तुम्ही नक्की घेऊ शकता. तर कोकोनट फ्लेवर आणि गोट फ्लेवर देखील मिळतो. तर दोन्हीची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळेल. तर आता हा जो सोप बेस आहे तो मी घेतलेला आहे, 50 ग्रॅम घेतलेला आहे. तर एवढ्या सोप बेसमध्ये तुम्हाला 2 साबण मिळून जातील, तयार होतील. तर आता हा जो सोप बेस आहे तर याला मी छान असं बारीक कट करून घेणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हा बेस वितळवतो तर त्यावेळेस पटकन तो वितळून जाईल. तर छान असे बारीक तुकडे केलेले आहेत. याला मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता आपण सोप बेस घेतलेला आहे. तर यामध्ये आणखी आपण इन्ग्रेडियंट वापरणार आहे. तर त्यापैकी घेतलेलं आहे मी 1 टेबलस्पून चंदन पावडर, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, अर्धा टीस्पून आपल्याला कस्तुरी हळद घ्यायची आहे, अर्धा लिंबाचा रस, 1 टेबलस्पून कॉफी पावडर, थोडेसे मी केसरचे धागे घेतलेले आहेत आणि आपल्याला घ्यायचं आहे कोकोनट ऑइल. तर या ठिकाणी चंदन पावडर जे आहे ते आपल्या त्वचेमध्ये जे डाग असतात, पिगमेंटेशन असतं तर ते कमी करून जातं किंवा त्वचेवर तुमच्या जास्त जर ऑइलीनेस असेल तर ऑइल कमी करतं किंवा त्वचेची तुमच्या आगाग होत असेल, रेडनेस असेल तर तो देखील या चंदन पावडरने कमी करता येतो. कॉफी पावडर आणि तांदळाचे पीठ आपण स्किन व्हाईटनिंगसाठी वापरू शकतो. या ठिकाणी मी कस्तुरी हळद घेतलेली आहे. तर कस्तुरी हळदमुळे आपल्याला स्किनमध्ये काय डॅमेजेस असेल तर ते देखील कमी करतात. तर या ठिकाणी सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. आता आपण डबल बॉयलर मेथडने ही प्रोसेस करणार आहे. तर एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. यामध्येच आपल्याला हा जो सोप बेसचा बाऊल आहे तर तो ठेवायचा आहे. तर अगदी 5 मिनिटांमध्ये बघू शकता हा सोप बेस वितळायला सुरुवात झालेली आहे. तर गॅसची फ्लेम मी अगदी बारीक केलेली आहे. आता हा जो सोप बेस आहे तो आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी हा सोप बेस चांगला मेल्ट झालेला आहे बघू शकता. तर असं झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी जे साहित्य मी तुम्हाला सांगितलं आहे तर ते एक एक करून आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. जे आपण इन्ग्रेडियंट या ठिकाणी वापरलेले आहेत तर या सोप बेसमध्ये आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधारण 5 मिनिटं तरी आपण हे इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर छान सोप बेसमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. आता यानंतर सगळ्यात शेवटी जे आहे ते मी आता कोकोनट ऑइल या ठिकाणी वापरणार आहे. तुम्हाला जर कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जी असते तर ती देखील टाकू शकता या ठिकाणी किंवा तुमच्याकडे जर बदाम तेल असेल तर ते देखील वापरू शकता. तर छान असं आता मी 5 मिनिटं याला मिक्स करून घेणार आहे. चांगलं एकजीव व्हायला पाहिजे. तर बघू शकता छान असं हे एकजीव झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी आता काय करणार आहे, गॅस बंद केल्यानंतर या ठिकाणी मी लिंबाचा रस टाकून घेते. थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. अजून आपलं हे जे लिक्विड आहे ते गरमच आहे आणि गरम असतानाच आपल्याला जो सोप मोल्ड आहे तर त्यामध्ये हे लिक्विड टाकून घ्यायचं आहे. थंड जर झालं तर आपल्याला पुन्हा एकदा हे गरम करावं लागेल. त्याच्यामुळे गरम असतानाच आपण सोप मोल्डमध्ये हे लिक्विड टाकून घ्यायचं आहे. आता हे लिक्विड टाकल्यानंतर साधारण आपल्याला 30 ते 45 मिनिटं लागेल किंवा 1 तास लागेल. तर मी रूम टेम्परेचरवरच याला चांगलं सेट करून घेणार आहे किंवा तुम्ही याला फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पटकन होईल. तर मी याला रूम टेम्परेचरवरच ठेवलं होतं. साधारण पाऊण तास झालं होतं. तर हा आपला साबण जो आहे तो तयार झालेला आहे. कॉफी पावडर टाकल्यामुळे याचा कलर एकदम डार्क कलर आलेला आहे बघू शकता. ही जी दुसरी खरबरीत बाजू आहे तर या बाजूने आपल्याला छान असं स्क्रब करता येईल आणि जी दुसरी बाजू आहे तर ती एकदम प्लेन सरफेसमध्ये आहे. तर कॉफी पावडरमुळे कलर बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे या साबणाचा आणि जे साहित्य घेतलेलं होतं तर त्या साहित्यामध्ये साधारण 2 साबण तयार झालेले आहेत. आता एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. जे आपण मार्केटमधून साबण आणतो तर त्या साबणासारखाच हा साबण तयार झालेला आहे आणि याचा फेस देखील खूप छान असा होतो. जे आपण साहित्य याच्यामध्ये वापरलेलं आहे तर त्या साहित्यामुळे या साबणाचा स्मेल देखील एकदम छान येतो. चंदन पावडर, कॉफी पावडर जी टाकलेली आहे तर त्याच्यामुळे छान असा हा स्मेल जो आहे तो या साबणाचा येतो. तर तुम्हाला मी हातावर याचा डेमो करून दाखवते. या साबणाचा फेस देखील खूप छान आलेला आहे. हा जर साबण तुम्ही दिवसातून 2 वेळा लावला तर तुमची स्किनवरती जो टॅन झालेला आहे तर तो निघून जाण्यास मदत होईल. तर एकाच यूजमध्ये बघू शकता एक शेड लाईट कलरचा आलेला आहे. तर छान असा हा याचा रिझल्ट आहे. तुम्ही जर डेली वापरला तर नक्कीच तुम्हाला छान असा रिझल्ट मिळेल. तर दोन्ही हातामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. मी डाव्या हाताला तुम्हाला हा साबण वापरून दाखवलेला आहे आणि उजवा हात बघू शकता. तर एक शेड लाईट कलर दिसत आहे माझ्या हाताचा जो आहे तो. तुम्ही जर डेली यूज केला तर नक्कीच तुम्हाला फरक हा जाणवेलच.
घरगुती साहित्यापासून आपण हा D10 सोप तयार केलेला आहे. अगदी कमी वेळामध्ये तयार होतो आणि याचा फरक देखील तुम्हाला जाणवत असेल. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.